नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलाय. त्याचबरोबर महानगरपालिकेमधील कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती, संवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, अग्निशामक सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करणे, वाहन चालक 2021 नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे, 7वा वेतन आयोगाची थकबाकी, बंद केलेली MA व पदवीची वेतनवाढ चालू करणे, वाहतूक भत्ता लागू करणे, सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न, त्यांच्या घरांचे प्रश्न यांसारख्या विविध प्रश्नांचं गाऱ्हाणी आज आमदार संजय केळकर यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांनी मांडली. तसेच हे अडचणीचे कारण ऐकून घेतले. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार देखील केला. कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही. जो अधिकारी चांगले काम करेल त्याचं कौतुक करू, पण जो अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही, अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी यावेळी मांडली. कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या पाठीशी आहोत, असं देखील यावेळी केळकर यांनी म्हटलं. म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, तर जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे. आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला. खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे करायला लागेल ते मी करत असतो. अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात. शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमानीद्वारे काम करतो आहे, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत. आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला, तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो. त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत. साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं. त्यामुळं कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो, पण हा योगायोग येत नव्हता. तो आज साहेबांनी आणला. त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत. आणि पत्रकारांचे पण यातमध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात. महत्त्वाचा विषय होता की 7वा वेतन आयोग, आणि त्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळं आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नीट परीक्षा 2024 घोटाळ्याच्या विरोधात सदर परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे लाखो मुलांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे ही परीक्षा परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केली होती. यानंतर संपूर्ण देशात नीट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. नुकतेच ठाण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय कोऑर्डिनेटर श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा व युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जाऊन जोरदार घोषणा देऊन ठाणे स्टेशन परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव तेजस घोलप, जयेश पाटील, मेहर चोपाणे, ठाणे विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, महासचिव दीपक पाठक, युवराज घरात, शुभम सोनावणे, सागर लबडे, यज्ञेश वाडेकर इत्यादींसह युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी के सम्मान में यूथ कांग्रेस मैदान में विद्यार्थियों के सम्मान में यूथ कांग्रेस मैदान में राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय राहुल गांधी हे अख्ख्या पूर्ण देशामध्ये नीट बद्दल बोलत आहेत. आज आपण बघू शकता की मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने विद्यार्थी हे आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षा देतात, रात्री दिवस मेहनत करतात. एवढा मोठ्या परीक्षेला पेपर लीक होतात आणि एवढा भ्रष्टाचार होतो. आज तुम्हाला सांगू इच्छितो, नीटची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बनतात लोक, MBBS. आता तर अशी वेळ आलेली आहे की 2014च्या नंतर तुम्ही ब्रिज बनवला असेल, कोणतं काम झालं असेल किंवा एअरपोर्ट झालं असेल किंवा विद्यार्थी कोण डिग्री घेतली असेल, ही सर्व नकली, फेक आणि भ्रष्टाचारात झालेली आहे. त्यामुळे भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे, यासाठी आमचे देशाचे आदरणीय विरोधी पक्षनेते, आमचे नेते राहुल गांधींनी ही परीक्षा परत व्हावी यासाठी ठाणे जिल्हा युथ काँग्रेसनी येथे आंदोलन घेतलं आहे. आणि महाराष्ट्र युथ काँग्रेसतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा परत व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा 2023-24 यामध्ये निमाई भावसार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले. त्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन 2 क्रिएटिन रेशो फॉर कॉन्ट्रॅक्ट इन्स्टिट्यूट नेफ्रोथेरपी असा शोधनिबंध सादर केला आहे. या शोधनिबंधामध्ये त्यांनी पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनच्या गुणोत्तरावरती भविष्यामध्ये होणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे. सदर संशोधन प्रकल्पाची ICMR अर्थातच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन वृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडंटशिप या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे. हे संशोधन त्याने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं आहे. या संशोधनात त्याला बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जयेश पानोत यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभले आहे. प्लॅस्टिक रिकॉन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षित सकलांनी आणि केदार मोदी या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. भारताभरातून 72 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या 5 संघातून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS अंतिम वर्षासाठी विद्यार्थी संघाने बाजी मारली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कूपर हॉस्पिटल विलेपार्ले यांच्या विद्यमाने आयोजित जागतिक स्तनपान सप्ताह 2024च्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेमध्ये शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यासाठी त्याला महाविद्यालयाच्या सामाजिक आणि रोगप्रतिबंधक विभागाने मार्गदर्शन केले. या सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि डॉक्टर मिलिंद उबाळे यांनी प्रोत्साहन दिले आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.